वर 24 लाईव्ह इव्हेंट्स, चांगली क्वालिटी आणि चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. बऱ्याचशा स्पर्धा ते कव्हर करत असतात आणि आज इथून मात्र या इंद्रायणी मैदानामध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2021 हे शानदार पर्व ते कव्हर करताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा इथं खेळ समाप्त झालाय. 10 पट्टार धावा लागल्या गेल्यात. 1 बाद 8 अशी सुरुवात आहे नेहा 11 खैरकाटी रानसी या संघाची. गोलंदाजी करणारा सारसी 11 सारसी संघ, जिथं अजूनही त्यांच्या माध्यमातून 24 चेंडू हाताळणं बाकी असेल. 24 चेंडूचा विचार केला जर सध्याच्या घडीला 8च्या सरासरीनं हा संघ पुढे दाखल होतोय. पण या मैदानामध्ये सुरुवातीला 60-65 धावा सहजरित्या होऊ शकतात असा पण प्राथमिक अंदाज बांधलाय. पाहूया कशा रीतीने गोलंदाजी आणि कशा रीतीने फलंदाजी होईल. नेक्स्ट डिलिव्हरी चांगला फटका कन्वर्ट केलाय. शॉर्ट मिड ऑफ मध्ये टिपलेला झेल. दुसरा हादरा बसेल इथे रानसी संघाला आणि फलंदाज इथे होतील झेलबाद. आकाश पवार चौथ्या क्रमांकावर फलंदाज दाखल झालेत. खालापूर संघातून बिलॉंग करणारा हा फलंदाज गोलंदाजी दाखल करतात. दुसऱ्या षटकात हाताळत असताना गोलंदाज राजेश वाघेनं अप्रतिम हा चेंडू फेकला होता. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. महेंद्र वाघे यानं टिपलेला हा झेल आपण पाहतोय. 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. 10 पटला धावा आपण पाहू शकताय. 2 बाद 8. चौथ्या क्रमांकावर आकाश पवार इथून दाखल झालेत. ऑन स्ट्राईकला भानुदास. शपलून खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. नो मॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जाईल ओव्हर द रोप. मिळतील या चेंडूवर 4 धाबा. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर चौकार आलाय. 10 पटला धावा लागल्या गेल्यात. 12 धाबा. हलक्यातून खेळण्याचा प्रयत्न पॉपिंग क्रीज आणि त्यांना पदत आलित्य चांगलं पाहायला मिळतंय. मिड ऑफ आणि कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. या चेंडूवर मिळा जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 10 पट्टार धावा लागल्या गेल्यात. 2 बाद 13. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही संघाच्या बाजूनं. सारसे 11 सारसे विपक्ष नेहा 11 रानसी खेरकाटी असा संघ खेळतात एकमेका विपक्ष. यावेळचा चेंडू पडल्यानंतर लँड झाला आणि त्यानंतर आतमध्ये वळवला जातोय. ही गुणवत्ता आहे गोलंदाजामध्ये. कौतुक करायला हवं राजेश वाघे या गोलंदाजाचं. पहिल्या चेंडूवर त्यांनी सफलता मिळवली. त्यानंतर चौकार आला पण त्यानंतर फेकत असताना 2 चेंडूवर त्याने फक्त एकच धाव खर्ची केली. अतिशय चांगले षटक म्हणावं लागेल गोलंदाजी करत असताना. चांगला फटका. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. मिड ऑफ आणि कव्हर क्षेत्रामध्ये पुन्हा 10 चेंडू ट्रॅव्हल झाला जिथे मिळाले जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 10 पट्टा धावा लागल्या जातात. 14 धाबा. या षटकातील अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. 11 चेंडूचा खेळ होत असताना 10 पट्टा धावा लागल्या जातात. 2 बाद 14. प्रथम नाणेफेकी जिंकून फलंदाजी करत असताना नेहा 11 रानसी खेरकाटी संघ. लोअर फुलटॉस होता. चपळून खेळण्याचा प्रयत्न होतोय. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. मिळाल जाईल या चेंडूवर एकेरी धाव आणि इथं 12 चेंडूंचा इथं खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना 10 पट्टा धावा आपण पाहू शकताय. 2 बाद 15 धाबा.
मग तेच तुला सांगतोय ना, घ्यायचा ना मध्ये मध्ये. वैयक्तिक दुसरं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक हाताळण्याकरता रोशन पवार हे दाखल झाले, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये त्यांनी 8 धावा खर्ची केले होते आणि 2 फलंदाजांना बाद केलं होतं. दुसऱ्या षटकामध्ये राजेश वाघे या गोलंदाजाचं षटक पाहायला मिळालं. या षटकामध्ये एक फलंदाज त्यांनी बाद केला आणि 7 धावा खर्ची केल्या होत्या. रिव्हर्स अटेंड करायचा होता, पण यावेळी बॅटच्या रडारमध्ये येत नाही. त्या कारणास्तव हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. वॉर्न केलं जातंय गोलंदाजाला, थोडंसं अतिरिक्त उंची पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर थोडासा उंचीपेक्षा जास्त चेंडू फेकण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाला वॉर्न केलं या पंचांच्या माध्यमातून. तू मोबाईल बघतो का यांना सांगतो आधी सांग म्हणा, नाही तर पॅनिटी द्यावा लागेल. यावेळचा चेंडू पडल्यानंतर डावीष्टीच्या अगदी बाहेर पाहायला मिळतात. पंचांचा इशारा येतोय. मुकेशजी म्हात्रे शेवा वरून बिलॉंग करणारे पंच आणि त्यांचा इशारा आलाय, हा अबांतर चेंडू आहे. धावपटला धावा लागल्या गेल्यात 16 धावा. या षटकातील अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी चांगली पाहायला मिळते रोशन पवार यांच्या माध्यमातून. यावेळचा चेंडू अपील केली जाते. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पडल्यानंतर शरीरावर आदळला जातोय. चांगलं षटक म्हणावं लागेल. या षटकामध्ये ज्या पद्धतीनं पहिल्या षटकाला सुरुवात केली होती रोशन पवार या गोलंदाजांना, अगदी तसंच हे षटक पाहायला मिळतंय. एक भव्य दिव्य हा सोहळा इंद्रायणी मैदान चिरनेरवर पाहायला मिळतोय. प्रथमच आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2021 एक शानदार पर्व. यावेळचा चेंडू बॅटची बॉटम टॉय घेऊन फर्स्ट स्लिप आणि थर्डमॅनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल झालाय, जिथं मिळाल्या जातील या चेंडूवर 4 धावा. चौकाराच्या साह्यानं 20 धावा धावपटा लागल्या गेल्यात. फलंदाज भारंदास पवारच्या बॅटमधून आलेला हा चौकार. त्यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकताय अवांतर घोषित केला जातोय, कारण पहिल्याच चेंडूवर दंडित केलं होतं, वॉर्न केलं होतं गोलंदाजाला आणि यानंतर दंडित केलं जाते गोलंदाजाला. 21 धावा धावपटा लागल्या जातात, 21 रन्स. चांगला स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता. उडालेला हा झेल सुरेखरित्या टिपला जातोय आणि तिसरा हादरा बसेल इथं नेहा 11 रांची या संघाला. आणि फलंदाज इथं होतील भानुदास पवार, ज्यांनी अप्रतिम खेळ केला होता. इथं मात्र होतात ते झेलबाद. पाचव्या क्रमांकावर धर्मा पारधी, स्वतः संघनायक, संघाचा सरसेनापती नेहा 11 रांची संघाचा. आपल्या संघाचं नेतृत्व आणि संपूर्ण जबाबदारी आता खांद्यावर घेऊन उतरले. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळचा चेंडू खोलवर फेकण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली गोलंदाजी राहिले रोशन पवार यांच्या माध्यमातून. सुरेख चेंडू ते फेकतात. खोलवर चेंडू कधी गुडलेस पॉईंटवर चेंडू पडल्यानंतर अतिशय चांगली उचली घेतात चेंडू. थोडीशी विकेटचा जर विचार केला तर विकेट सुद्धा चांगली पाहायला मिळते. लोवर फुलटॉस स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी जवळून मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहेत. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्व्हर्शन पाहायला मिळत आलंय. या चेंडू मिळायचा त्यात 2 धावा आणि 2 धावेनिशी धापटा धावा लागल्याच्या त्यात 23 धावा, 23 रन्स. 18 चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. अजून येणाऱ्या 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सामना आपण अनुभवतोय रांची 11 सारसी 11 सारसी विपक्ष नेहा 11 रांची. आणि जिथं प्रथमतः नाणेफेकी जिंकून नेहा 11 रांची खेरकाटी संघाच्या धावपटा धावा लागल्या गेल्यात 3 बाद 23 धावा. एक संधी देऊया डीजे मास्टर यांना.
18 चेंडूंचा इथे खेळ झालाय. धापटा धावा लागल्या गेल्यात. 23 प्रथम फलंदाजी करत असताना नेहा 11 रानसी खेरकाटी या संघाच्या. गोलंदाज करण वाघे चौथ्या क्रमांकावर इथे दाखल झालेत. ऑस्ट्रेलियाला फलंदाज आपण पाहू शकता. या धर्मा पारधी संघाचे संघ नायक आहेत. फुलटॉस चेंडू आहे, मिड ऑफ क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात पण त्यांच्या मस्तकावर दस्तक देणारा हा एक जबरदस्त टोकलाय, चौकार. दापटा लागत असताना 27 रन्स चौकाराच्या साह्यानं स्वागत केले करण वाघेचं. फलंदाजांना हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चेंडू पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. जिथे मिळा जातील या चेंडूवर 2 धावा आणि 2 धावेनिशी धापटाला धावा लागल्या गेल्यात. 29 धावा 29 रन्स या षटकातील. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. करण वाघे गोलंदाज करतोय. त्याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू फेकण्यात आलेत आणि 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. 29 रन्स धापटा लागत असताना नेहा 11 रानसिक खेरकाटी या संघाच्या. 50-55 धावा सहज होऊ शकतात मैदानामध्ये. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक गडबडला आहे. चेंडू पकडू शकत नाहीत. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या चेंडू मिळायचा त्यात 2 धावा आणि 2 धावेनिशी 31 धावा धापटा लागल्या गेल्यात. मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल रांची या संघाला. आतापर्यंत विचार केला तर 9 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. यावेळचा चेंडू अगदी खोलवर फेकला होता. मिड ऑफ आणि कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिळा जाईल या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी 32 धावा धापटा लागल्या गेल्यात. 4 चेंडूंचा खेळ होत असताना या षटकामध्ये जर विचार केला तर चांगली गोलंदाजी सध्या राहिली आहे ती म्हणजे करण वाघे. गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर चौकार आला होता पण त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये त्यांनी 5च धावा खर्च केल्यात. अर्थातच 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात या 4 चेंडू मागे. या अगोदरच्या 18 चेंडूमध्ये जर विचार केला तर फक्त 23 धावा आल्या होत्या. हे षटक संपत असताना 5व्या चेंडूवर निरोप दिला या खरं तर फलंदाजांना. लॉंग ऑनच्या डोक्यावर उडून दिला. या स्पर्धेतील तेवढाच लॉंग आणि तेवढा स्ट्रॉंग षटकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. दर्जेदार षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरून देखणा स्ट्रोक त्याने कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक फक्त त्या फटक्या मग पाहतच बसला. 38 धावा 38 रन्स धापटा लागल्या गेल्यात. या षटकातील अजूनही शेवटचा चेंडू बाकी आहे. हे षटक आता महागड होताना पाहायला मिळते कारण 5 चेंडूमध्ये 17 धावा खर्च केल्यात या गोलंदाज करण वाघेच्या माध्यमातून. सुरुवातीला जर विचार केला तर फक्त 18 चेंडूमध्ये 23 धावा आल्या होत्या पण या षटकामध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळते करण वाघेच्या माध्यमातून. 38 रन्स 38 धावा धापटा लागल्या गेल्यात. नेक्स्ट डिलिव्हरी. यावेळचा चेंडू पडल्यानंतर लँड झाला आणि आत वळवण्यात आला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. जिथं 24 चेंडूंचा खेळ झालाय आणि 24 चेंडूंचा खेळ होत असताना प्रथम नाणेफेकी जिंकून नेहा 11 रानसी खेरकाटी संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्यात. 3 बाद 38 धावा. एक संधी देऊया डीजे मास्टर यांना.
24 चेंडूंचा खेळ झालाय. धापटला धावा लागल्या गेल्यात. 3 बाद 38 धावा. अजूनही शेवटचं षटक बाकी आहे. गोलंदाज दाखल होतात. महेंद्र वाघे या सामन्यामध्ये त्याने 2 झेल टिपले होते. असा हा क्षेत्ररक्षक मात्र आता गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी येतात. महेंद्र वाघे शेवटचं हे षटक महत्वाचं निर्णायक हाणामारीचं षटक हाताळण्याकरता महेंद्र वाघे. धापटात धावा लागल्या गेल्यात 38 धावा. यावेळेचा चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. एक सुरेख झेल आज कॅच ऑफ द डे म्हणावं लागेल. अप्रतिम त्यानं झेल टिपलाय आणि चौथा फलंदाज होतील धर्मा पारधी झेलबाद. नवीन फलंदाज दीपक भस्मा दाखल झालेत. जागेवरून हा स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता धर्मा पारधी या फलंदाजाला, पण ताकद कमी पाहायला मिळाली फटक्यामागं. तिथं असलेल्या क्षेत्ररक्षकांना हा सुरक्षितरित्या झेल टिपलाय आणि चौथे फलंदाज इथं बाद झाले. चंद्रकांत चौधरी याने टिपलेला झेल. एक शिस्तबद्ध स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेचा चांगला स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता, पण अंतर कमी आहे. बराच काळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. सुरेख झेल टिपला जातोय आणि इथं मात्र फलंदाज होतील झेलबाद. अंदाज पाहायला मिळतात. 38 धावा धापटल्यावर लागल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. महेंद्र वाघे विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आजच्या दिवसातील विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या महेंद्र वाघे या गोलंदाजासाठी. कोरोलवाडीचा हा गोलंदाज पण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सलग त्यानं 3 विकेट हॅट्रिक मिळवले महेंद्र वाघे. नवीन फलंदाज बबलू ऑस्ट्रेलियाला पाहायला मिळतील. 8व्या क्रमांकावर धारदार गोलंदाजी याचं प्रत्युत्तर पाहायला मिळते महेंद्र वाघेच्या माध्यमातून. सलग 3 चेंडूवर त्यानं 3 विकेट मिळवलेत. प्रथमच रायगड तालुक्यामध्ये आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2021 हे शानदार पर्व आणि या पर्वामध्ये काय धारदार गोलंदाजी होते. अगदी रायगड जिल्ह्याने बरेच सारे स्टार दिलेत, मात्र या फलंदाजांनी सुद्धा चांगली स्टार पाहायला मिळतात. तर विकेट हॅट्रिकसाठी 2,500 रुपये अमर म्हात्रे बामणडोंगरी उपसरपंच ग्रामपंचायत वहाल यांच्या वतीने देण्यात येतील या गोलंदाजासाठी. यावेळचा चेंडू पडल्यानंतर क्षेत्ररक्षक गडबडलाय. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक गडबडतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडं. मिळतील या चेंडूवर 4 धावा. बेचाळीस धावा 42 रन्स. क्षेत्ररक्षक थोडे गडबडले होते. यावेळी हा चेंडू अगदी लोवर फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न राहिलाय. मिड ऑफ आणि कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत.
क्षेत्ररक्षक चांगले फेकी केले. इथं मात्र फलंदाज होतील धावा. संजय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत्यात. शेवटचा चेंडू बाकी असलेल्या षटकामध्ये महेंद्र वाघे चांगली गोलंदाजी करतात. या षटकाचा जर विचार केला तर फक्त त्यांना 5च धाबा खर्च केल्यात 5 चेंडू फेकीत असताना. आमच्या समेत इरामन कातकरी हे सुद्धा समालोचक जोडले जातील आजच्या दिवसासाठी. धावपटा धावा लागल्या गेल्यात 43 धाबा. पहिल्या सत्रातील शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज महेंद्र वाघे गोलंदाजी करणार तर 9व्या क्रमांकावर आलेला फलंदाज संजय इथे तैनात झालाय. शपलून खेळण्याचा प्रयत्न, अतिशय देखणा फटका आपला पाहायला मिळतोय. लॉंग लेग क्षेत्र क्लिअर करणारा दणदण करत जातोय सीमारेषा पलीकडं हा चौकार. पहिल्या सत्राचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागल्या गेल्यात 47 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना नेहा 11 खैरकाटी रानसी या संघानं फलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि 47 धावा त्यांनी जमा केल्यात आणि 48 धावांचं आव्हान ठेवलंय सारसी 11 सारसी या संघासमोर. 48 धावांचा हे आव्हान कशा रीतीनं या मैदानावर पाहायला मिळेल. दुसऱ्या सत्राकडं आवाज ऐकूया आपण हिरामनजी कातकरी यांचा. हॅलो वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवा सर्व कार्य. इथे जमलेल्या तमाम क्रीडा रसिकप्रेमींचं मी पुन्हा एकदा या दिवशी रायगड प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत करतोय. हॅलो पहा, ही सरपंचची जी संकल्पना होती या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय बेशवी गावचे विद्यमान सरपंच संदीपजी कातकरी, त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बरंच काही मिळालं आहे ते शेखरसाहेब मुंबईकर आणि समाधान कातकरी, बालराम कातकरी, प्रवीण वाघमारे, किरण कातकरी आणि अमित नाईक याचं आयोजक आणि आयोजकांना ठरवलं होतं की स्वप्न आपल्याला स्वीकारायचं आहे. आदिवासी समाजातील ही स्पर्धा घडवायची आहे. रायगड असोसिएशनच्या माध्यमातून आदिवासी रायगड असोसिएशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीग वर्ष पहिला आहे आणि पहिल्या वर्षातील ही तिसरी मॅच, तिसऱ्या दिवसातील ही पहिली मॅच इथे पाहायला मिळतो आहे आणि इथे मात्र चांगलं आयोजन नियोजन इथे पाहायला मिळतो आहे. सलामीची जोडी टार्गेट इथे सेट केला आहे 48 धाबांचा टार्गेट. सामना आपल्याला कंपल्सरी चेस करायचा आहे, या स्पर्धेचा नियम आहे. अर्थात जो संघ नाणेफेक जिंकेल त्या संघाला फक्त फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षक स्वीकारण्याचा निर्णय असेल, कारण इथे प्रथमतः
5 षटकामध्ये आपल्याला 48 धाबा कशा प्रयासामध्ये येतील हे नेहमीच प्रत्येक फलंदाजाला लक्षात ठेवायचं आहे. इथे मात्र सलामीची जोडी मैदानात उतरली. सारसई पहा, इथे आपण विचार केला तर सारसई 11 सारसई, त्याच्या विरोधात नेहा 11 खैरगट्टी. खैरगट्टी म्हटलं तर अर्थात सुरेशनं उभारलेला हा संघ आणि प्रत्येक खेळाडूला या रायगडाच्या कानाकोपऱ्यातून आणलं गेलं आहे. अर्थात उरण म्हटलं तर ही पुण्याची भूमी आणि इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतो इंद्रायणीचं मैदान आणि या मैदानावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट इथे पाहायला मिळतो आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्या भेटीला येतो आहे. पहा, इथे मात्र सारसई संघाचा संघनायक स्वतः मैदानात उतरला आहे. सध्या नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे रोशन, तर ऑन साईडचा हा षटक आहे. मॅनेटी पॉवरच्या षटकामध्ये 9 खेळाडू आपल्याला सर्कलच्या आत पाहायला मिळतात. तर प्रथमतः गोलंदाज ज्या संघाचा इथे मात्र अक्रॉस द लाईन चेंडू भिरकावून दिला, डिप स्केट लेग सीमा रेषा बाहेर. पहिला खेळाडू असेल त्याने षटकारानं खाता कोडला आहे. पहा, वैयक्तिक 6 धावसंख्येवरती हा खेळतोय, तर संघाचा स्कोरही 6 झाला आहे. लेन आणि लाईन शोधावी लागेल. सुरेश पहा, सुरेश म्हटलं तर रानसाई विभागातील विद्यमान उपसरपंच आहेत आणि उपसरपंचांना हा संघ उभारला आहे. संघाचा संघ मालक देखील म्हटलं तरी चालेल. आणि अर्थात नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज. पहा, यावेळेस ऑफस्टम्पला बॉल ठेवला आहे. असा बॉलची गरज आहे आपल्या सध्या संघाला. ती बॉलची गरज मात्र इथे पहा, पहिल्याच बॉलवरती षटकार टोकला होता. लेन लाईन शोधणं गरजेचं होतं. ती लेन लाईन मात्र इथे सुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल इथे निर्धाव येतोय. कुठेतरी गोलंदाजानं फलंदाजाला जकडवून आणि अखडवून ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन पंचांवरती दबाव आणला जातोय. मात्र इथे पंच देतील की हा फलंदाज आहे थोडासा एस्टँडच्या बाहेर होता आणि या कारणाने मात्र इथे कुठलीही धावपळक येत नाही आहे. पहा, टी फॉर टॅक इट का जेव्हा पत्तर से सुरेशने देखील देण्यास कर्तव्य पार पाडलं इथे या मैदानाच्या आतमध्ये. कारण पहिल्याच बॉलवरती इथे षटकार टोकला होता. त्यानंतर पहा, बॅक टू बॅक इथे 2 बॉल निर्धाव. 24 लाईव्हच्या माध्यमातून 215 देशामध्ये ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतो आहे. इथे मात्र डीप गल्ली क्षेत्रामधून बॉलला भिरकावून दिलंय. कार्पेट लागत, मातृभूमी लागत, त्या ठिकाणी आपण विचार करा डीप शॉट सिलेक्शन. एक्स्ट्रा कव्हरचा हा खेळाडू चांगला प्रयास करतोय. पहा, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू इथे धावतोय आणि डीप गल्लीतला बॉल पकडतोय, उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी संघाला 2 धाबा इथे मिळतील. पहा, तिथे चांगला क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना करता जयवंत, कारण 2018चा रेकॉर्ड या आदिवासी समाजामध्ये रचला होता. बॅक टू बॅक 6 चक्के लागवणारा तो खेळाडू. मात्र इथे त्याच्या खेळीचा अंत झाला. त्यानंतर थोडंसं संघ आउट ऑफ फॉर्ममध्ये आला. पुन्हा एकदा यावेळेस मात्र धर्मा पारधी संघाचा संघनायक. इथे मात्र काय होईल, काय घडेल, पहा. थोडंसं पंचांवरती देखील डिसिजन आहे आणि इथे मात्र चांगला प्रयास. पंच इथे आपला निर्णय नक्कीच दर्शवतील. फक्त पंचांवरती आपण दबाव आणू नका. जो काय निर्णय असेल तर पंचांच्या इशारामधून इकडे येईल. कारण याच विभागातील उरण तालुक्यातील हे पंच, नामवंत पंच उरण असोंच्या माध्यमातून इथे पाहायला मिळतात. लाईव्ह काही नाही ठेवला ना, हे आपल्या थडांपर नाही ठेवला, पण ते आयोजकांनी ठेवला नाही ना थडांपायर असं घेवाला आहे का? हा, मग तेच ना. पाहिजे मैदानामध्ये चांगला क्रिकेट आपल्याला आदिवासी रायगड प्रीमियर लीग वर्ष आहे आणि या पहिल्या वर्षामध्ये बराच संकट आलाय आणि पंच पण लगेच डिसिजन असेल घ्या.
पहा इथे पंच नॉट आउट. थर्ड अंपायर नाही ना. आयोजक कोण दिसत नाही बा, कुठे गेला आयोजक? असेल ना थोडंसं असेल. अर्थात पंचांचा इशारा येतो या ठिकाणी नॉट आउट. पहा इथे कदाचित संकट आलं होतं मैदानाच्या आतमध्ये. संकट येणं हे गरजेचं आहे. पहा एक याच गावातील स्टार अर्थात तिगोडे गावाचा स्टार खेळाडू छोट्या या नावानं प्रसिद्ध असणारा अभिजित म्हात्रे ठाकूर यांचं इथे आगमन झालंय. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. पहा मैदानामध्ये थोडीशी अडथळा निर्माण झाली होती. अडथळा निर्माण असताना मात्र इथे पंचांचा इशारा येतोय. चेंडू जातोय टिप्स खेळले क्षेत्रामधून अभोरकर निघून चौकारासाठी आणि चौकाराच्या साहाय्यानं मात्र टोटल स्कोर एका षटकाचा बाद देखील संपलाय आणि टोटल धाबा आल्यात 12. 48 धाबांचा टार्गेट आपल्याला सेट करायचा येणाऱ्या 5 षटकामध्ये आणि तो षटक मात्र इथे फेकला. मॅग्नेटिक पॉवरचा पहिला षटक आणि त्या पहिल्या षटकामध्ये चांगली रणनीती आखण्याचा प्रयास केला ह्या दोन्ही खेळाडूंना. कारण सलामीची जोडी इथे मैदानात आहे आणि सलामीच्या जोडीला लागेल. तत्पूर्वी एक चांगलं गीत ऐकूया. जे अरद दैवत हिंदवी हृदय सम्राट श्री छत्रपती महाराजांचं धून इथे आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज क्रमांक दुसरा इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय. मॅग्नेटिक पॉवरचा हा षटक घेऊन दत्ता भस्म प्रयत्न करावा लागेल कारण ज्या सरासरीनं आपल्याला वाटचाल करायची होती ती वाटचाल इथे पाहायला मिळतो. टोटल 12 धाबा एका षटकाच्या समाप्तीमध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज क्रमांक दुसरा. थोडंसं दडपण आहे क्षेत्ररक्षी करणाऱ्या सर्व खेळाडूंवरती कारण आपण टार्गेट सेट केलाय टोटल 47 धाब्यांचा आणि 48 धाब्यांचं टार्गेट या संघाला चेस करायचं आहे. त्यामधून सारसई संघाचा हा खेळाडू ऑन स्ट्रायकर फलंदाज आपल्याला रोशन पाहायला मिळतोय. तो नॉन स्ट्रायकर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो महेश. ही जोडी मात्र मैदानाची आतमध्ये. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज क्रमांक दुसरा इथे पाहायला मिळतोय. इथे पहा लेन लाईन शोधायची होती. हा बॉल जातोय सरळ लॉंग स्टॉप सीमारेषा पलीकडे आणि पंचांचा इथे इशारा येतो या ठिकाणी 1+4 अशा 5 धावा मिळतील कारण हा बॉल जातो लक्ष्टमच्या बाहेरून आणि या बॉलवरती मिळत आहे 5 धाबा. लेन आणि लाईन शोधणं गरजेचं आहे. अर्थात दत्ता भस्म प्रयत्न करावे लागेल आपल्या गोलंदाजीचा दर्जा सांभाळताना. अशी जर चुका केल्या या क्रिकेटच्या पटल्यावरती कदाचित स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा खेळता येणार नाही. मात्र प्रयत्न करत राहावं. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न नेहमीच करत राहावं. इथे बॅटचा टॉपेज लागला होता. अर्थात इथे मात्र कदाचित चुकी केली जातोय. शॉर्ट फाईन रिझनचा हा क्षेत्ररक्षक हा झेल पकडायचा होता कारण हा झेल कुणाचा होता तर रोशन पवार संघाचा संघनायक अर्थात सारसई संघाचा हा संघनायक आहे आणि चांगला प्रयास त्याच्या माध्यमातून इथे केला जातोय. पहा बॅटकट होती. बॅटकट लागून चेंडू काही क्षणभर हवेत होता. बॉल पकडायचा होता. तर तितकंच आपण वेग पाहिलं तर वेग कमतरता होता. पुन्हा एकदा सज्ज इथे मात्र अक्रॉस द लाईन डिफाईन रिजन मधून बॉल 1 बाबून सीमा पार येतोय दर्जेदार चौकार. डीजे प्रत्येक क्षणाला चौकार आला की धून पाहायला मिळतोय. षटकार आला की धून पाहायला मिळतोय. विकेट गेला की धून पाहायला मिळतोय. पहा आदिवासी ग्राम्य अर्थात रायगड प्रीमियर लीग इथे पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा दडपण आहे. दडपण तर मैदानामध्ये येतच राहते या क्रिकेटच्या पटल्यावरती आणि प्रत्येक क्षणाला नेहमीच
वेल बदलत देखील असतं. याही बॉलवरती वेल बदलली. टोटल धाबा इथे पाहायला मिळतील 22 धाबा. 48 धाबा इथे ठोकायच्या, त्यामधील 22 धाबा आल्यात. इथे मात्र सिलिमिड ऑन क्षेत्रामध्ये हा बॉल खेळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक चांगला पद्धतीचा क्षेत्ररक्षकी दाखवतोय अशोक, अर्थात रानसाई विभागातील हा खेळाडू आहे. आणि प्रेयस त्याच्या माध्यमातून इथे चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळालं. टोटल धाबा इथे पाहायला मिळतील 23. सलामीची जोडी पुन्हा एकदा सज्ज मैदानात चांगल्या स्फूर्तीने खेळतोय. यावेळेस मात्र पहा पस्लिपच्या दिशेनं हा अंतिम क्षणाला बॉल वळतोय. तिथे मात्र तडम्यांचा क्षेत्ररक्षक चांगली प्रयास करतोय आणि प्रयास मात्र इथे पाहायला मिळालं. कुठेतरी धावफलकावरती धाबा रोखण्याचा प्रयास केला आहे. येणारे 20 बॉल 26 धाब्यांची गरज आहे. 22 धाबा इथे पाहायला मिळतात या स्कोअरवरती. इथे मात्र पहा कदाचित ऑफ स्टंपच्या लेग स्टंपच्या बाहेरून हा बॉल जातोय आणि हा बॉल जाताना मात्र पंचांचा इशारा येतोय या ठिकाणी खराब बॉल. आणि अवंतर धाब्याने संघाचा धावसनक उशिरा का होईना पुढे हलतोय. 23 धाबा इथे पाहायला मिळतील. पहा इथे मात्र प्रत्येक रायगडाच्या कानाकोपऱ्यातून आदिवासी समाजातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा पुन्हा एकदा डीप पॉइंट क्षेत्रामधून हा बॉल खेळला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक पहा एका बॉलवरती 3 क्षेत्ररक्षक वेगाने धावताना आपल्याला दिसले आणि एका क्षेत्ररक्षकानं बॉल पकडला आणि उचलला आणि फेकला. तत्पूर्वी चांगली रनिंग इथे पाहायला मिळाली. चांगली रणनीती इथे आखताना पाहायला मिळाली. टोटल धाब्यांचा स्कोअर 25 या धावपलकावरती इथे पाहायला मिळतोय. मात्र अजूनही आपल्याला 23 धाब्यांची गरज आहे. कुठेतरी एका गोलंदाजाला गोल्डन षटक फेकावं लागेल. तर या इथे मात्र बॅटचा टॉप एज पहा इथे सरळ यष्टीरक्षकाला हा बॉल आढळतोय. थोडंसं चुकी झाली होती, मात्र या बॉलवरती कुठलाही धावफलक येत नाही. या 2 षटकाच्या समाप्तीमध्ये टोटल स्कोर इथे पाहायला मिळेल तो 25 धाबा धावफलकावरती. डीजे थँक्यू. नेक्स्ट सामना देखील आपल्या भेटीला लगेच येईल. मी त्या 2 संघाच्या संघ नायकाला विनंती करतोय. श्रेया 11 वडगर वर्सेस वरद 11 नानिवळी. या 2 संघाच्या संघ नायकाला विनंती आहे की टॉससाठी प्लीज आपण इकडे यावं. पहा इथे 2 षटकांचा वाद देखील संपला. टोटल 25 धाबा इथे स्कोरवरती पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही आपल्याला येणारे बॉल आहेत 18 विजयासाठी 23 धाब्यांची गरज ही मात्र निभावावी लागेल. मात्र एखाद्या गोलंदाजाला गोल्डन षटक इथे फेकावा लागेल आणि तो गोलंदाज इथे मात्र पाहायला मिळेल का? अशोक कवटे इथे सध्या गोलंदाजीचा मार्ग सांभाळताना, गोलंदाजीचा दर्जा सांभाळताना इथे पाहायला मिळतोय. पहा 2 संघांमध्ये हा महायुद्ध इथे पाहायला मिळतोय. मैदान देखील अतिपूर्वकाचा मैदान इथे पाहायला मिळाला. याच उरण तालुक्यातील प्रसिद्ध असणारं मैदान म्हणजे इंद्रायणीचं मैदान इथे आपल्याला उपलब्धता पाहायला मिळाली. आणि या मैदानावरती आदिवासी रायगड प्रीमियर लीग वर्ष पहिला आहे आणि इथे मात्र पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या दिवसापासून तर आज 3रा दिवस आहे. या 3ऱ्या दिवसामध्ये 3 पंचांची कामगिरी इथे चांगल्या पद्धतीची होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर एका बाजूला आहेत रघुनाथ साहेब भोईर अर्थात आवरे, तर एका बाजूला आहेत मुकेश म्हात्रे साहेब सेवा आणि एका बाजूला अर्थातच संदीप पवार सर देखील असतील पनवेलचे. आणि 3 पंचांची कामगिरी इथे प्रत्येकीच मैदानामध्ये चांगल्या पद्धतीची इथे होताना पाहायला मिळतोय. इथे मात्र अशोक गोलंदाज एक चांगली कामगिरी करतोय.
हा काही डिसिजन काही वेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथे तुल्यवान क्रिकेट आहे आणि इथे मात्र चांगल्या पद्धतीचा क्रिकेट पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा सज्ज अशोक प्रयत्न करतोय मैदानामध्ये की कशा प्रयासामध्ये बॉल डॉट जातील, मात्र इथे पहिला बॉल डॉट आला, त्यानंतरचा बॉल हा खराब आला. अशा पद्धतीने इथे मैदानाच्या आतमध्ये थोडंसं वारंवार चुक्या होतात, कारण चुकी इथे मात्र झाली तर या स्पर्धेच्या माध्यमातून कदाचित आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये खेळता तर येईलच. इथे मात्र लॉंग ऑफ साईडला हा फटका खेळला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करावेच लागतील, कारण 48 धाब्यांचा डोंगर आपण सेट केलेला आहे आणि 48 धाब्यांचा डोंगर समोरच्या संघाला तो फोडायचा आहे आणि ते समोरचे संघ अर्थात सलामीची जोडी इथे चांगला प्रयत्न करतोय. एका बाजूला महेश तर दुसऱ्या बाजूला रोशन, ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट दाखवतोय. गोलंदाज क्रमांक 3 इथे पाहायला मिळेल अशोक कवटे. पुन्हा एकदा सज्ज, इथे फुलटास बॉल ऑन साईडला खेळला, बॅक टू द फिल्डर. अंतिम क्षणाला तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं आणि इथे मात्र कुठेतरी 2 धाबा होत्या, त्या 2 धाब्यामधून 1 धाव मात्र वाचवण्याचा प्रयास केला आणि एकाच धावेनं मात्र संघ पुढे जातोय. टोटल 28 या धावपलक्यावरती. पहा 15 बॉलमध्ये अजूनही 20 धाव्यांची गरज आहे. ती गरज मात्र सलामवीर इथे मात्र काय घडले असं वाटलं होतं. इथे पंचांचा इशारा येतोय, लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल तो पंचांना मात्र इथे घोषित केलाय खराब बॉल आणि खराब बॉलच्या साहाय्यानं मात्र धावांचा जो फलक आहे तो पुढे जाईल. टोटल 29 धावा इथे पाहायला मिळतील. तर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज टू फलंदाज रोशन तर गोलंदाज अशोक आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय. इथे मात्र ऑफस्टंपला बॉल होता, सरळ ब्लॉक फेकला होता, हा बॉल मात्र पूर्णपणे जमिनी लागत खोदून काढलाय आणि या बॉलवरती मिळत आहे फक्त आणि फक्त एकच धाव. पहा बॅक टू द बॉलर होता, पण अंतिम क्षणाला बॉल निसटून सरळ जातोय तो लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र चांगला प्रयास पाहायला मिळतोय. एका धाब्याच्या मदतीनं मात्र टोटल स्कोर जाईल त्या 30 या धावपलक्यावरती. येणारे बॉल आहेत 14 आणि 18 धाब्यांची गरज आहे. ती गरज मात्र इथे निभावताना 2 खेळाडू मात्र सेट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्षणापर्यंत ते षटकापर्यंत खेळतात. इथे मात्र पहा चेंडू जातो लॉंग स्टॉप सीमारेषा पार, 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. मैदानाच्या आतमध्ये बॅटकरच्या साहाय्याने लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये हा बॉल गेला होता आणि या बॉलवरती मिळत आहे 4 धाबा. 4 धाब्यांच्या मदतीने टोटल इथे मात्र इरादे स्पष्ट केलेत. चेंडू हा बेता आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र खेळाडू क्रमांक 6 एका बाजूला वरद 11 नानिवली संघ चौक, नानिवली संघ इथे उपस्थित झालाय. श्रेया 11 आपल्यास विनंती करतोय जगदीश केंगे संघाचा संघ नायक की टॉस साठी प्लीज यावं. टोटल धाबा आल्या संघाच्या 40 धाबा. आता फक्त 8 धाव्यांची गरज आहे. बॉल आहेत 12. पहा इथे चांगला क्रिकेटची तुलना, क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा महायुद्ध, क्रिकेटचा युद्ध आणि क्रिकेटचा इतिहास. पहा क्रिकेटच्या पटल्यावरती जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, अप्रतिम. महेश इलम मॅन फॉर्म कर्जतचा, औलसचा, कर्जत तालुक्यातील औलसचा हा खेळाडू आहे आणि या खेळाडूनं 14 बॉल मध्ये टोटल 21 धाबा आतापर्यंत कुठल्यात. इरादे स्पष्ट केलेत, हाही बॉल हवेत आणि खेळाडू मात्र पहिला बाद झालाय. रोशन पवार मॅन फॉर्म या संघाचा संघ नायक
सारसई संघाचा हा खेळाडू आहे आणि बॅक टू द पॅव्हलियन पहिला हादरा बसलाय डीजे. मी विनंती करते सन्माननीय आदरणीय एक स्टार खेळाडू अभिजित ठाकूर आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ हाताने 2 संघामध्ये टॉस करून घ्यावं. पहा एका खेळाडूनं विश्व जिंकलाय आणि एक मात्र खेळाडू या रायगडाचा मोठमोठ्या गोलंदाजांना समुद्राचं पाणी पाजणारा अर्थात ज्याला प्रेमानं छोट्या या नावानं प्रसिद्ध असणारा कॉइन द्या अभिजित ठाकूर आपल्या शुभ हाताने शुभ चरणाने या स्पर्धेला स्पर्श लावलेत आणि या आदिवासी रायगड प्रीमियरची लीगची ही शोभा वाढवून आपल्या केलं जाईल. केला जातोय श्री 11 वडघर आणि त्याचबरोबरचा वरद 11 नाणिवली संघ या 2 संघांमध्ये टॉस फक्त निर्णय आपल्याला स्वीकारावा लागेल. सामना तर कंपल्सरी चेस करायचा आहे. टॉस जिंकलाय श्री 11 वडघर संघ. आपण टॉस जिंकलाय. इथे पहा रेस होती मैदानाच्या आतमध्ये ती रेस मात्र चांगली पाहायला मिळाली आणि पंचांचा इशारा मात्र येतोय बाद. धावचित खेळाडू किशोर बॅक टू द पॅव्हलियन. डीजे थँक्यू सो गुड. इथे नवीन फलंदाज महेंद्र बागे मॅनफॉर्म अर्थातच कोरलवाडी संघाचा खेळाडू यावेळेस सारसई 11 सारसई या संघांमध्ये स्थान मिळवलं आणि आपण स्थान कशासाठी मिळवलंय तर या क्रिकेटच्या पटल्यावरती खेळण्यासाठी. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज इथे पाहायला मिळेल संजय सिंगवा प्रयत्न करतोय कारण आता 41 धावा झाल्यात आणि अजूनही आपल्याला 7 धाब्यांची गरज आहे. पुन्हा एकदा सज्ज संजय इथे पुलटॉस बॉल दिला भिरकावून चेंडू आउट ऑफ द पार येतोय दर्जेदार षटकार. क्रीडा रसिक प्रेमींचं मी पुन्हा एकदा सहर्षपूर्वकाने स्वागत करतोय कारण काही दिवसामध्ये आपल्याला नवीन सीझनची सुरुवात करायची आहे या क्रिकेटच्या खेळपट्टीवरती आणि 1 धावेची गरज आहे. इथे मात्र सन्मानित केलाय हा शेवटचा बॉल या षटकातील कदाचित नव्हता मात्र शेवटची रन मात्र होती आणि सामना लेवल झाला होता याच्या अगोदर आणि सामना मात्र इथे टाय केलाय. सामना कंपल्सरी चेस करायचा आहे आणि चेस केली जातोय जिंकले आणि सामना मात्र आजच्या दिवसातील पहिला सामना जिंकलाय सारसई. पहा मी विनंती करतो या सन्माननीय आदरणीय सरपंच संदीपजी कातकरी आपल्यास विनंती करतोय आपल्या शुभ